Hello friends, we are discussing about the melting furnaces. Furnaces may be used for melt the metal. Before pouring into the mold, the metal to be casted has to be in the molten or liquid state. Furnace is used for carrying out not only the basic ore or refining process but mainly utilized to melt the metal also. A blast furnace performs basic melting operation to get pig iron. Cupola furnace is used for getting cast iron, and an electric arc furnace is used for remelting steel. Different furnaces are employed for melting and remelting ferrous and non-ferrous materials. तर फर्नेस जो आहे तो फर्नेस आपण यूज करतो आहे मेटल जे आहे ते मेटल मेल्ट करण्यासाठी, म्हणजे त्याचा सॉलिड स्टेटमधून कन्व्हर्जन करतो आपण लिक्विड स्टेटमध्ये या फर्नेसमध्ये. ओके, व्हेरियस चार्जेसच्या सहाय्यानं मग चार्जेस कोणते असेल, कोक, फ्लक्स, चारकोल, हे जे आहे हे सर्व जे आहे ते याच्या थ्रू आपण काय करतो, मेटल असेल याच्या थ्रू ते काय करतो आहे, मेटल मेल्ट करतो आहे. ओके, मेटल मेल्ट केल्यानंतर काय करतो ते मग मोल्डसाठी यूज करतो आहे, कास्टिंगसाठी आपण त्याला यूज करतो आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा कुपोला फर्नेस आणि इलेक्ट्रिक आर्क फर्नेस हे दोन फर्नेस आपल्याला सिलेबसला आहे. कुपोला फर्नेस आणि इलेक्ट्रिक आर्क फर्नेस. टाइप्स ऑफ फर्नेस, वेरियस टाइप्स ऑफ फर्नेसेस फॉर कास्टिंग प्रोसेसेस. Furnaces most commonly used in foundries. Cupolas, direct fuel fired furnaces, crucible furnaces, electric arc furnaces, इंडक्शन फर्नेसेस. हे 5 फर्नेसेस आपल्याला दाखवलेले आहेत, सांगितले आहेत. त्यातला आपल्याला सिलेबसला आहेत 2, कुपोलाज अँड इलेक्ट्रिक आर्क फर्नेसेस. फर्स्ट आपण बघूया कुपोला फर्नेस. आता कुपोला फर्नेसमध्ये कोणते पार्ट्स आहेत बघा, खालून जाऊया. बॉटम डुअर इन ड्राफ्ट पोझिशन आणि बॉटम प्रॉप एक आहे बघा. टॅपिंग स्पॉइट, वेल, बूट, ब्रेस्ट, सुपर हिटिंग झोन आहे, ब्रेस्ट आहे. त्याच्यानंतर हा झोन्स दाखवले आहेत बघा, सुपर हिटिंग झोन, मेल्टिंग झोन, प्री हिटिंग झोन. ओके, नंतर स्टॅक आहे वरती, स्पार्क अरेस्टर, सेल, चार्जिंग डुअर, चार्जिंग फ्लोअर, वाइंड बॉक्स, ट्युअर, स्लॅग स्पॉइट, ट्युअर आणि स्लॅग स्पॉइट आहे. दिस इज द कुपोला फर्नेस. Cupola furnace. Cupola was made by Rene Antoine around 1720. Cupola was made by Rene Antoine around 1720. 1720 ला कुपोला फर्नेस बनवला. कुपोला इज अ मेल्टिंग डिव्हाइस. मेल्ट करण्याचं डिव्हाइस आहे. Used in foundries for production of cast iron, used for making bronzes. Its चार्ज इज कोक, मेटल, फ्लक्स एक्सेट्रा. याला काय केलं जातं, याला चार्ज केलं जातं कशा थ्रू, कोक, मेटल, फ्लक्स याच्या थ्रू. ओके, स्क्रॅप ऑफ ब्लास्ट फर्नेस इज रिमेल्टेड इन कुपोला. स्क्रॅप जे आहे त्याला स्क्रॅप ऑफ ब्लास्ट फर्नेसमध्ये जे स्क्रॅप होतं आहे त्याला काय केलं जातं, रिमेल्ट केलं जातं कुपोलामध्ये. Large cupolas may produce up to 100 tons per hour of hot iron. 100 tons per hour of hot iron. Large cupolas किती प्रोड्यूस करतोय, 100 टन इतकं मोल्टन मेटल म्हणतो पर आवरला, म्हणजे मेल्ट करतोय मेटल. ओके, then construction of cupolas. Cupola is a cylindrical in shape and placed vertically. Cylindrical shape आहे, vertically place केलेला आहे. It is cell is made up of steel, आणि जी सेल आहे ती स्टीलपासून बनवलेली आहे. Its size is expressed in diameters and
can range from 0.5 to 4.4 मीटर. याची रेंज किती आहे? अर्धा मीटर ते 4 मीटर इतक्या डायमीटर्स असणार त्याची रेंज आहे. डायमीटर सिलेंड्रिकल शेप आहे, व्हर्टिकली त्याला आपण प्लेस करतो आहे. ओके, आणि त्याचा डायमीटरची रेंज काय आहे? 0.5 मीटर टू 4 मीटर. इट सपोर्टेड बाय 4 लेग्स, आणि याला व्हर्टिकली सपोर्ट करतं आहे. बॉटमला जे लेग्स आहेत, 4 लेग्स आहेत, ते काय करतात? त्याला सपोर्ट करतात. इंटरनल वॉल्स आर लाइनड विथ रिफ्रॅक्टरी ब्रिक्स. इंटरनल त्याच्या आतमध्ये वॉल्स बनवलेले, लाइनिंग बनवलेलं आहे ते रिफ्रॅक्टरी ब्रिक्स. रिफ्रॅक्टरी ब्रिक्स म्हणजेच काय? ज्या ब्रिक्स काय होणार नाहीत, फ्यूज होणार नाहीत, ज्या ब्रिक्स फ्यूज होणार नाहीत अशा ब्रिक्स तिथे यूज केलेले आहेत. म्हणजे वितळणार नाहीत किंवा भाजल्या जाणार नाहीत अशा ब्रिक्स तिथे यूज केले आहेत. इट्स लायनिंग इज टेम्पररी. ते लायनिंग जे आहे ते चेंज केले जाते, ते टेम्पररी असते. वर्किंग ऑफ कुपोला फर्नेस. इट चार्ज कॉन्सिस्ट ऑफ स्क्रॅप, कोक अँड फ्लक्स. द चार्ज इज प्लेस्ड लेअर बाय लेअर. चार्ज म्हणजे याच्या थ्रू काय केलं जाते? मोल्टन मेटल मेल्ट केलं जाते. त्याच्यामध्ये स्क्रॅप टाकला, कोक टाकला आणि फ्लक्स दिला की त्याच्या थ्रू काय होते? मेटल जे आहे ते मेल्ट केले जाते आणि लेअर बाय लेअर त्याचं प्लेसमेंट दिलेलं असते. द फर्स्ट लेअर इज कोक. पहिल्या लेअरला कोक असणार आहे. सेकंड इज फ्लक्स अँड थर्ड मेटल, आणि थर्डला मेटल आहे. याच्यामध्ये एअर एंटर थ्रू द बॉटम टियर्स. बॉटम टियर्स थ्रू काय केली जाते? एअर एंटर केली जाते. एअर जी आहे ती आतमध्ये पास केली जाते, कारण का त्याची एफिशियन्सी वाढावी. दिस इन्क्रीजेस द एनर्जी एफिशियन्सी ऑफ द फर्नेस. फर्नेसची एनर्जी जी आहे, म्हणजे ही जी आहे ती इफिशियन्सी वाढावी यासाठी, एनर्जीची इफिशियन्सी वाढावी यासाठी एअर बॉटमकडून दिली जाते. कोक इज कन्झ्युम्ड. कोक काय केला जातो? कन्झ्युम केला जातो. कोक कसा वापरून तो हे कन्झ्युम होऊन जातो. ओके, देन द हॉट एक्झॉस्ट गॅसेस राईज अप थ्रू द चार्ज. प्रीहीटिंग इट द चार्ज इज मेल्टेड. द चार्ज इज मेल्टेड म्हणजे मेटल इज मेल्ट झालेलं. ॲज द मटेरियल इज कन्झ्युम्ड additional charges can be added to the furnace. A continuous flow of iron emerges from the bottom of the furnace. आता दोन्ही साईडला, फर्नेसच्या दोन्ही साईडला एकीकडून स्लॅग रिमूव्ह होणार आहे आणि एकीकडून मोल्टन मेटल बाहेर पडणार आहे. द स्लॅग इज रिमूव्ड फ्रॉम स्लॅग होल. स्लॅग रिमूव्ह झालेल्या स्लॅग होलमधून, आणि द मोल्टन मेटल अचिव्ड बाय टॅप होल. मोल्टन मेटल जे आहे, वितळलेलं मेटल जे आहे ते टॅप होलमधून आपल्याला मिळणार आहे. दॅट इज द कुपोला फर्नेस. देन नेक्स्ट इलेक्ट्रिक आर्क फर्नेस. इलेक्ट्रिक आर्क फर्नेस, तर याचा सुद्धा यूज आपण मेटल वितळण्यासाठी करतो. चार्ज इज मेल्टेड बाय हीट जनरेटेड फ्रॉम एन इलेक्ट्रिक आर्क. इलेक्ट्रिक आर्क थ्रू काय करतो आहे आपण? तिथं हीट जनरेट करतो आणि मेटलला मेल्ट करतो. हाय पॉवर कन्झम्पशन, बट इलेक्ट्रिक आर्क फर्नेसेस कॅन बी डिझाईन्ड फॉर हाय मेल्टिंग कॅपॅसिटी. यूज्ड प्रायमरली फॉर मेल्टिंग स्टील. याला त्याचं डिझाईनच केलेलं आहे हाय मेल्टिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, किंवा मेल्टिंग कॅपॅसिटी जास्त आहे त्याच्यासाठी याचं डिझाईन केलेलं आहे. हाय पॉवर कन्झम्पशन हाय होते. आता याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रोड्स, रूफ, टॅपिंग स्पॉट, टिल्टिंग डायरेक्शन फॉर प्युरिंग द हीट. ओके, रिफ्रॅक्टरी लाइनिंग, स्लॅग स्पॉट, मोल्टन स्टील अँड टिल्टिंग मेकॅनिझम. हे जे आहे, आता याच्यामध्ये बघा 3 फेज आहेत. 3 फेज डायरेक्ट आर्क टाईप फर्नेस, 3 फेज डायरेक्ट आर्क टाईप फर्नेस. द फर्नेस इज मेड ऑफ स्टील कास्टिंग ऑफ सर्क्युलर टाईप हॅविंग अ रिफ्रॅक्टरी ब्रिक्स लाइनिंग. आता याच्यामध्ये सुद्धा रिफ्रॅक्टरी ब्रिक्स लाइनिंग आहेत, आतमध्ये लाइनिंग केलेलं आहे. इट हॅज अ रिमूव्हल रूफ अलॉंग विथ लॉंग कार्बन और ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स. रूफ जे आहे ते रिमूव्हल आहे. त्याला आपण काढू शकतो आणि त्याच्यामधून रूफमधून काय करतो? इलेक्ट्रोड्स जे आहेत ते आतमध्ये इन्सर्ट करतो. 3 इलेक्ट्रोड्स फॉर 3 फेजेस.
3 electrodes for 3 phases which are inserted through the holes in the roof into the furnace. रूफवरच्या होलमधून पण त्याला काय करतोय, इन्सर्ट करतोय, फर्नेसमध्ये इन्सर्ट करतोय. आर्क फर्नेस कॅन बी टिल्टेड बॅकवर्ड और फॉरवर्ड. आर्क furnace tilted backward or forward for changing running of slag and pouring the molten metal into the ladle. आपण त्याला बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड ज्यावेळी टिल्ट करतोय त्यावेळी त्याच्यामधून स्लॅग आणि मोल्टन मेटल बाहेर पडतं. आता याच्यामध्ये त्याला फॉरवर्डला टिल्ट केलं तर काय होणार आहे, मोल्टन मेटल काय होणार आहे, प्युरिंग होणार आहे त्याचं, म्हणजे मोल्टन मेटल बाहेर पडणार आहे. बॅकवर्डला टिल्ट केल्यानंतर स्लॅग चार्जिंग डोअरमधून स्लॅग बाहेर पडणार आहे. दॅट इज द इलेक्ट्रिक आर्क फर्नेस. ओके, थँक यू फ्रेंड्स.